हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे व्यवस्थितच असाल. तर आज मी आर्या बेबूच्या टिफिनला देत आहे पालकपुरी. तर पालक आपण पाण्यातला काढून घेतला, म्हणजे उकडवून घेतला. हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, मीठ टाकून पूर्ण बारीक करून घेतला. आणि ही बघा, आता आपली पालकची पेस्ट रेडी झाली आहे. आणि ही मी आता फक्त गव्हाचंच पीठ घेतलं आहे आणि वरतून तीळ टाकणार. तीळ टाकून हे अगदी असं सुंदर मऊसूत मी मळून घेणार. कारण बेबूचं चाललं होतं काहीतरी चांगलं काहीतरी दे टिफिनला. मग म्हटलं चला आता पालकची भाजी तर खाणार नाही. तेल तापतोय तोपर्यंत मस्त थोडासा चहा घ्यावा. आणि चहा वगैरे झालं आहे. आता हे छान असं मी सगळ्या पुऱ्या लाटून घेणार त्यांच्या टिफिन पुरत्या. आणि ते एकदम मोठी पोळी लाटून ते कटकट करून ते तसं तर मी काही करणार नाही आहे. सिंगल पुरी लाटेल आणि ते मस्त तेलामध्ये ती अशी छान तळेल. हे काढले आता तेलातून, मस्त तेल लावून घेतलंय पूर्ण पिठाला. आणि हे आता गोल गोल लाटायचा प्रयत्न करेलच मी, पण होते की नाही गोल काय माहिती. आणि थोडी मोठीच ठेवणार, म्हणजे पूर्ण पातळ नाही करणार, कारण कडक होते ना खूप. आणि बघा थोडी म्हणजे आली आहे बऱ्यापैकी, गोल गोल पुरी माझी झाली आहे. आता अशा 5-6 लाटून घेणार, कारण तेल म्हणावं तसं कडक तापलेलं नाही आहे ते. तापलं आहे आणि ही आता आपली पुरी तेलामध्ये डुबकी मारणार. पहिलेच त्याच्यामुळे प्रॉपर फुगली नाही की काय माहिती, पण खूप छान लागतात ह्या पुऱ्या खायला. आणि कधीतरी पाहिजे असं रोज रोज तर नाहीच करत आपण, पण कधीतरी. फायनली पुरी फुगताना. कशी टम्म अशी झाली आहे. अशा आता फक्त सावनाला टिफिन देताना सगळ्या तळून घेणार का पुऱ्या 7 ते 8, कारण त्यांना खूप दिवसांनी खायला मिळतं, त्याच्यामध्ये पोटभर खाणार. किती छान झाल्या, थोड्या वेळेला पूर्ण बसून जाते. टम्म अशा फुगलेल्या नाही राहणार. स्वतःच केलं आणि स्वतःच वाव बोलायचं, कोणी बोलणं बोल. आणि इकडे गवारची भाजी केली आहे मस्त, थोडी रस्सावाली. आणि आता सोमवारांची तयारी झाली आहे. तो थोडीशी पुरी खाऊन जातोय स्कूलला. आणि पुढचा ब्लॉग सगळा आर्या कंटिन्यू करणार आहे आज. सो हे गाईज, स्वागत आहे तुमच्या माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. आज मी ब्लॉग शूट करते. तर आज आम्ही जाणार आहे मळ्यात. तर मळ्यात म्हणजे माझं आजीचं गाव, म्हणजे शेत आहे तिथं, ठेंगोळा लोणेर. तर आज आपण तिथं जाणार आहे. आणि तिथं माझी आत्याची मुलगी पण आली मोठी, ज्ञानदा. हे आम्ही एवढे टीम मेंबर्स आहे. मी, आर्या, ही छोटी बेबो, हा साऊ सगळ्यात छोटा. तर आता
आम्ही इथं रेडी झालो आहे, फक्त आई आणि त्यांचं रेडी होणं बाकी आहे. मग आम्ही निघू, मग आम्ही तिकडे मळ्यात जाऊ आणि आम्ही तिकडे मज्जा करू. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी काय काय पॅक्स केलेले आहे आणि मी काय काय घेऊन जाणार आहे, कारण की उद्या तर ट्युशनला सुट्टी आहे आणि वरतून आम्हाला एक्झाम झाल्यानंतरून तर आम्हाला सुट्ट्या लागलेल्या आहे 15 दिवसांचे. तर त्याच्यामुळे आम्हाला मिळतं एखाद्या मळ्यात जायला, तर आपण जाऊया मळ्यात. तर आता मी काय पॅक केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. ओके, तर आता मी तुम्हाला दाखवत केलं आहे थोडेसे फ्रूट्स, कारण की जाणार तर तिकडे लागेलच थोडेसे फ्रूट्स. इथं आम्ही घेतलं आहे ब्रेड, चीज आणि सगळं, ज्याच्यामध्ये एवढे चीज क्यूब्स 4 क्यूब्स. इथं आमची बॅकपॅक झालेली आहे आणि इथं आम्ही एवढे कपडे सगळ्यांचे. हा आता आमचा रूम, इथं आहे मिरर. इथून एंट्री केली का हे आमचा मोठा रूम असतो. इथं आमचा स्टोरेज कवर आहे, म्हणजे ज्याच्यात बुक्स वगैरे ठेवले जातात ते. सोबत हा आमचा छोटा बेड. इथं आमचे थोडेसे फोटोज लावले आम्ही. तर आता आम्ही रेडी झालो आहे, आई आणि पप्पांचा वेट करतोय, कारण की इथं सगळे पॅकिंग करून बसलेले आणि किती टाइम लागतो काय माहिती. आता मला गरम होतं म्हणून मी काय करायचं आत्तासाठीच बरं का, नाही तर रोज इतके डेंजर केस मोकळे असतात ना, काय सांगावं. इथं सौपा कसं करतो त्याचं पॅकिंग करतो. किती डेंजर पडला. ऐकतच नाही कोणाचा. इथं हे आहे ना, हे आई यांची आता मळ्यात जायची तयारी फुल झालेली आहे, कारण त्या आता 2-3 दिवस मुक्कामी राहणार आहे तिकडे. आणि इकडे पप्पा त्यांच्या छोट्या लाडूबाईला लाड करताना, आणि हे सगळे आता पप्पांची वाट बघताना. पप्पा कुठे गेलेले आहेत बाहेर. ही आमची XCV, आमची छोटी अलेक्सू. हे बघा, आता आर्याचंही बघा. ये आता आम्ही सगळे निघालेलो आहो मळ्यामध्ये. मळ्यात गुड्डीताईने ऑलरेडी आलेल्या आहेत. आपण कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की त्या घरी आल्या आहेत, पण त्याच्या अगोदर 2 दिवस त्या मळ्यामध्ये होत्या. आणि मळ्यामध्ये आर्या बेबूने खूप सारा एन्जॉय केला. आणि आता आम्ही आमच्या मळ्यामध्ये पोचलेलो आहोत. हे आमचं मळ्यातलं घर. इथे गुड्डीताई आणि आर्याचे पप्पा, त्यांचं काहीतरी बोलणं चाललेलं आहे भाऊ बहिणींचं. आणि इथे मळ्यात येताच मुलांनी चुलीचा आनंद घेतला. म्हणजे आर्या लगेच बोलली की चल मी ब्रेड टोस्ट बनवते, आणि तेही चुलीवर. मी बोलली गॅसवर बनवायचं नाही म्हणे, मला चुलीवरतीच बनवायचं. आणि हे सगळे ब्रेड टोस्ट आर्याने चुलीवरती स्वतः बनवलेत. चुलीच्या हारावरती मस्त कुरडई भाजते तिच्या हाताने. आणि नंतर सगळे मस्त गप्पा मारल्या सगळ्यांनी. ब्रेड टोस्ट आम्ही सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी निघून आलो. घरी मी फक्त साऊलाच घेऊन आली, कारण साऊ खूप भांडणं करत होता त्यांच्यासोबत. खूपच मस्ती अतिप्रमाणाच्या बाहेर चाललेली. त्याच्यामुळे मी त्याला घरी घेऊन आली. आणि प्लस पॉईंट त्याची स्कूलही चालू आहे, त्याच्यामुळे मला तिथे काही त्याला ठेवता येईल आणि तो राहिलाही नसता. त्याच्यामुळे मग मी आर्याचे पप्पा आणि साऊ आम्ही पुन्हा घरी आलो. आणि हे बघा, नेक्स्ट डेला मळ्यातलं वातावरण केवढं छान दिसतं. हे नारळाचे झाडं, आणि खूपच वारा चाललेला आहे मळ्यामध्ये, कारण पाऊस झाला होता खूप त्या दिवशी.
इतका पाऊस झाला की तुम्हाला मी दाखवलंच आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये की घरी चटण्याला घरी काय हाल झाले होते ते. आणि मळ्यात तर अक्षरशः तुम्ही बघा पुढे काय झालं ते. आणि ह्या संध्याकाळी इतक्या गारा आल्या, इतक्या म्हणजे काही प्रमाणाच्या बाहेर, खूप जास्तच. आणि मुली मस्त गारांचा आनंद घेते कारण पहिल्यांदा त्यांनी गारा बघितल्या ना. पण याच्याने खूप काही नुकसान पण झालं शेतकऱ्यांचं. तुम्ही आवाज तर ऐकलाच असेल गारांचा, किती जबरदस्त होता. चला तर मग भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. माझा व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळे हॅपी आनंदी राहा, मीही हॅपी राहील. चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.